ताई मावशी, असा जर एकदा तुम्ही चिकनचा झणझणीत बेत बनवून खाल्ला तर 1-2 पोळी जास्तच खाचाल. तर माझ्या पद्धतीत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा इथं मोठ्या आकाराचा मी मस्त असा कांदा घेतला आणि त्याला ठेसून घेतलं. त्यासाठी खोबरं आणि 2 मिडियम साईजचे टोमॅटो. याला आपण मस्त असं गॅसवर भाजून या काळ्या वाटणात जबरदस्त असा चिकनचा काळा रस्सा बनवणार आहोत. तुम्ही चिकनचा काळा रस्सा कसा बनवता, कशासोबत खाता तेही मला कमेंटमध्ये सांगा. बघा टोमॅटो हे आतपर्यंत भाजले जावे म्हणून असे त्याला काटाच्या मजनाशी टोचे मारून घ्यायची. दोन्ही टोमॅटोला एकसारखे. खूप भन्नाट, भारी आणि साधी रेसिपी. घरच्याच मसाल्यात, घरच्याच साहित्यात. बाहेरचे मसाले न वापरता आणि बाहेरचं काळा वाटण न वापरता घरीच मस्त काळ्या वाटणातलं चिकन आपण आज बनवणार आहोत. तर चला, लसूण घेतलेला कांदा, खोबरं आणि 2 टोमॅटो मस्त असे खरपूस काळे होईपर्यंत आपण गॅसवर हे भाजून घ्यायचे. एवढी जबरदस्त, भन्नाट आणि साधी सोपी रेसिपी आहे. चिकनची ती भाजी खाऊन तुम्ही जर कंटाळले असाल तर या पद्धतीत नक्की हा कडक गरमागरम आणि मस्त असा झणझणीत बेत बनवून खा. आणि तुमचा बेत कसा झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा खरपूस असं काळं खोबरं भाजून घ्यायचं आणि खरपूस टोमॅटोही काळं भाजून घ्यायचं आणि कांदाही खरपूस काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं. एवढी सुंदर, साधी आणि भन्नाट रेसिपी आहे. बघा सगळं साहित्य मस्त भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर कट करून पुन्हा ताव्यावर तेल टाकून खरपूस याला पुन्हा भाजू द्यायचं. असं जर तुम्ही बनवलं या पद्धतीत तर तुमच्या रशाला वेगळीच चव येईल. बघा तेल टाकून मस्त खरपूस हे भाजू द्यायचं. लाल लाल होईपर्यंत हे काळं वाटण मस्त असं भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये धने, फुटाण्याची डाळ, जिरं, 2 लवंगा, 1 हिरवी विलायची आणि 2-3 मिरं टाकून, खसखस टाकून मस्त तेही खरपूस भाजू द्यायचं लाल लाल होईपर्यंत. ते खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेले टोमॅटोही ॲड करायचे. त्यालाही खरपूस भाजू द्यायचं आणि मस्त हे वाटण मिक्सरला बारीक होईपर्यंत वाटायचं. आणि त्यामध्ये वाटतानाच आपण लसूण आणि कोथिंबीर आणि छोटीशी हिरवी मिरची टाकणार आहोत. अहो एवढं भन्नाट आणि जबरदस्त घरच्याच वाटणात रेडी होणारं हॉटेलसारखं चिकनचा काळा रस्सा नक्की ट्राय करा. या वाटणात तुम्ही अजून जास्तही भाज्या बनवू शकता. या वाटणात तुम्ही चिकन, पनीरची भाजी, अंड्याची भाजी, कटाची आमटी हेही या वाटणामध्ये तुम्ही बनवू शकता. बघा भन्नाट असं वाटण आपलं वाटून घेऊ. त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरची टाकू. बघा अशा पद्धतीत वाटण वाटून घ्यायचं. आणि या वाटणात तुम्ही सुकं चिकनही बनवू शकता आणि रस्स्याचं चिकनही बनवू शकता. बघा कढई ठेवली, छान कढई तापली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल छान कडक तापलं की मस्त आपण रेडी केलेलं वाटण त्यामध्ये ॲड करायचं. लाल होईपर्यंत मस्त परतायचं. तुमच्याकडे पाहुणे येऊ या घरी कारभाऱ्यांसाठी असो असा बेत नक्की बनवा. आणि तुम्ही कशा पद्धतीत काळ्या वाटणातलं चिकन बनवता आहात तेही मला सांगा. आणि आपले घरगुती मसाले, लाल तिखट, लसूण मसाला, गोडा मसाला आणि हळद तेही टाकून लाल होईपर्यंत खरपूस भाजायचं. बघा कडेकडेने तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण वाफवलेले चिकन टाकायचं. यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, हळद आणि टोमॅटो टाकून, मीठ टाकून मस्त हे चिकन हे मी वाफवून घेतलं आणि त्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड केलं. आवश्यक तेवढं पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. चिकन वाफवताना आपण मीठ टाकलं तर थोडंसं अंदाजे मीठ टाकायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कस्तुरी मेथी कुस्करून टाकायची आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची. बघा एवढी भन्नाट आणि साधी, सोपी आणि काळ्या वाटणातली ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. उन्हाळा आहे, रोजच्या भाज्याचा कंटाळा येतो म्हणून कधीकधी हा बेत बनवून बघा. 2-3 दिवस झाले हा व्हिडिओ शूट केला पण टाकणंच झालं नाही कामानिमित्त. आज मी टाकत आहे. बघा या पद्धतीत जर तुम्ही बनवली तर नक्की तुमच्या घरच्यांनाही आणि तुम्हालाही खायला आवडेल. मग कशासोबत खायला आवडेल? भाकरीसोबत, पोळीसोबत या भातासोबत. तुम्ही हा काळ्या वाटणातलं चिकन कशासोबतही खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. बघा रेडी झालं आपलं काळ्या वाटणातलं चिकन. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं का नाही? ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा भन्नाट असा बेत एकदा नक्की ट्राय करा. घरच्याच मसाल्यात साध्या पद्धतीत होणारा आपलं चिकनचा रस्सा. बघा कारभाऱ्यांनी येताना मस्त असा रानमेवा आणला होता. हा रानमेवा उन्हाळ्यातच येतो. कोणी कोणी खाल्ला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.